नोटीस दिली, ते 15 दिवस होऊन गेले ना. यांचा एक विषय आहे ना, त्यांच्याच न्यायासाठी आलो मी. माझ्यासाठी तर कधी तुमच्याकडे कॅमेरा आणला नाही, पण गरीबाला न्याय देण्यासाठी आणावं लागतं. मला ते यांना न्याय कसा देऊ मी? हा बाई मिनिट चालू करायचं. हा हे बघा साहेब, यांनी आम्हाला नोटीस पाठवली, आम्ही उत्तर दिले आणि आयुक्त ते म्हणतात ना साहेब, त्यांचं काही नाही म्हणतात. तुला सांगितलं नको साहेबासमोर म्हणून द्या, तुम्ही आम्हाला घेडवतात आणि यांच्यावर प्रेशर येतो, राजकीय लोकांचा यांच्यावर प्रेशर येतो. मी कुणावर जाऊ, कुणाकडे जाऊ आणि कुणाला मी हातापाया पडणार सांगा? आणि त्या दिवस आलो आम्ही ह्यांना भेटाय, हे म्हणतात तुम्ही लय वर्षाने. आम्ही उत्तर देतोय ना, तुम्हाला भेटणंच गरजेचं आहे का? आज माझी अर्धी भाकर उद्धव झाली, माझी नवरा सोडलेली माझी मुलगी आहे, एक नातू आहे, त्याचं शिक्षणाचं काय? जागा माझी आहे, मी आज 50-60 वर्ष तिथं राहते. आणि ज्यांनी तक्रार केली तो गजानन मारुती शेट्टे, तो माणूस तिथं जागा नाहीये, बँकेने निलाव केली त्याची, त्याचा काय अधिकार साहेब? आणि होम कार्ड इंडेक्सी ते आहे त्याची जागा, पण त्याच्या आमच्याकडे कंपाऊंड आहे आणि समोरून गेट आहे. तुम्ही न्याय करा ना, डोळे झाकून तुम्ही ज्याला गरीबाला ह्याला. मी 50-60 वर्ष पुरावा आहे साहेब. कागद बघा किती 82 पासून 1982 ते त्या जागेवर राहतात. त्यांना MIDC ने प्लॉट अलोकेट केला आणि त्याच्यानंतर सब डिव्हिजनचा विषय. मी अनाडी बाई काय कसं काय काय दिलं ना, ते म्हणतात की प्लॉट अलॉट केला दाखव प्लॉट म्हणजे कागद दाखवा. म्हणजे आम्ही इतकेदा पत्र दिलं एकदम. तुम्ही त्या गजानन शेट्टी कडून तुम्ही काय घेतलंय कागदपत्र ते पण दाखवा. त्यांनी काय कागद त्याचे पण दाखवा आता साहेब. पटेल इंडस्ट्री म्हणून मोठा प्लॉट नाहीये, बरबाद झाला, बँकेने लुटले ते हे केली लिलाव. आता कस्टमर नवीन आहे, तुम्ही चला साहेब माझ्या इथं, माझ्यावर अन्याय होऊ देऊ नका. आणि तिथे येऊन तुम्ही यांच्यावर राजकीय लोक दबाव देतात आणि एक रंडक्या मुंडक्या बाईला आणि एक माझी मुलगी आहे तिला रोडवर बसू का? एक नातू आहे बारका, ते भोळी पोरगी आहे माझी, अनपड पोरगी आहे माझ्यासारखी. एवढं सतवतात ही लोक, इथं आले की नुसतं आमची बेइज्जत करून टाकतात. म्हणजे गरीब आहे मग मी जय भीमची म्हणून का? माझ्या माहेरचं नाव आहे कलावती जिंदाप्पा वाघमारे आणि इकडचं नाव आहे सासरकडचं. नो मॅरेज आहे माझं, लहानपणी साधं लग्नाचा पुरावा बघा. अशी तरी बाय नाही रोडवरची म्हणून लेकरं काढून ठेवले. म्हणजे ही लोक आम्हाला सहकार्य करायचं का? जो माणूस आपल्या जागेत नाहीये ती 10 लोकांना येऊन विचारा ना तुम्ही तिथं की हा आमचा माणूसाची जागा कुठे दाखव. अन्याय का करता आमच्यावर? सारखा पोलिसाची धमकी, राजकीय लोकांची धमकी, आणि वरून तुम्ही आली की मला म्हणतात कागदपत्र घेऊन या, स्टे ऑर्डर आणा. मी कुठं पाळणार? कोर्ट चालू आहे का? आणि एवढं मोठं मी आमच्या हलक्या जातीकडे गेले लढाईला, मला किती येऊन जाऊन ताप पडतोय. माझं नातू लहान जवान पोरगी आहे, ते काय तिला काही असं माहितीच नाही. 1980 पासून तिचं किती वर्ष आहे? मग मी 40 वर्षाचा, माझा जन्म तिथला. हे इंडस्ट्री आहे तुमचं? हो, हे आपलं ह्याचं भाड्याने दिलेले आहेत. तुम्ही दुसऱ्यासाठी आम्हाला का तर हा तिथला माणूस कुणी असेल ना, मी मान्य करते की बाबा चला तिथलं काही अडचण. लाईट बिल 1996 पासून लाईट बिल. हे कॅमेऱ्यात दाखव. 1986 पासून लाईट डेट कनेक्शन. हे कागद काय? हे पॉवर पेटेंनी आमच्या नावाने 3.5 गुंठ आली होती ना, ते सब डिव्हिजन मध्ये आम्हाला कमी आली जागा. काय त्याच्या संदर्भात आम्ही पत्रावर नोटीस दिली होती MIDC पुणे ऑफिसला, या ऑफिसला. यांनी कुणी त्यावेळी 2009-10 मध्ये आम्हाला कोणी डिमांड दिलं नाही, उत्तर दिलं नाही दिलं. आपल्याकडे सगळं पूर्ण पुरावा आहे. हे ओरिजिनल, हे माझ्या मिस्टर हे ओरिजिनल. हे MIDC ने यांना दिलेले जमिनीचे हे अग्रीमेंट आहे. बघा हे बघा, दिस अग्रीमेंट मेड ॲट द 13th of December 1993. 1983 अग्रीमेंट आहे MIDC आणि यांच्यामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे बघा सर, यांच्याकडे हे कागदपत्र आहे का? तुम्ही त्यांना नोटीस देताय आणि त्यांना बिचाऱ्यांना वेगळं करताय. माझा नवरा आलता तर साहेब माझी परिस्थिती एवढी नसते, माझ्या नवऱ्याला फसवलं, प्रत्येकाने सह्या केल्या. माझा नवरा पीत होता रात्र दिवस, जेवत नव्हतं, काय नाही. किडनी लिव्हर माझ्याकडे ते बी पुरावा मी ठेवला. एक इंजेक्शनचा YCM मध्ये 2 महिने होता. MIDC ने त्यांना दिलेल्या प्लॉटचा अलॉटमेंट बघा. हे बघा, तर ह्या संदर्भात
हे जे प्लॉट होण्याच्या वीस फूट आधी रोड सोडलंय साहेब मी. 96 पासून माझ्या आमचं जागेत- वॉशिंग सेंटर होतं तिथं. काय 4 व्हीलर 2 व्हीलर आम्ही धुवत होतो. काय इथं ज्या व्यक्तीने जागा घेतली, प्लॉट केली, 21 जानेवारी 2008 ला सब प्लॉटिंग झालं. काय त्याच्यानंतर आमचे पप्पा 27/1/2028 ला पळून गेले घरातून ओरिजिनल बॅग घेऊन. काय ते आलेच नाही 7-8 वर्ष. आम्ही कंप्लेंट बी केली. काय आणि त्या दरम्यान बी आम्ही धमक्या लागल्या. जी आता जागा आहे ना आमच्या ताब्यात, त्या जागेत संदर्भात खाली करा म्हणून आम्ही पोलीस चौकीत बी दिलं होतं. त्यावेळी प्रकरण शांत बसलं. काय मग आता प्रकरण काय झालं की ही आता हिच्यात कुठे असतं तुमचं? आम्ही ह्या दरम्यान जो सब प्लॉटिंग केलेलं आहे, ह्याच्याबद्दल आम्ही ऍक्शन घेतली. अशी पट्टीत आहे ना? हो ह्या हो. पट्टीत. रोड आहे सर्वांना. रोड आहे. रोड रोड मोकळा कोणाचं आहे. ऑब्जेक्शन नाही. चांगले ट्रक किती तिथल्या टेलर आहेत. माणसांनी काही बोलत नाही. आणि असं तर नाही की आज आम्ही अतिक्रमण केले. माझा जन्म बी तिथंच झालेला. मग काय आईचं योग्य लग्न होतं? 82 मध्ये झाले. झोपले होते का ते लोक? हा कोण बाहेरचा माणूस? आणि ज्या माणसाने मला तर देतो एवढं सीताराम असताना. काबेकरचं बापू शेट्टी त्यानं कंप्लेंट केली, तो पूर्ण बरबाद झाला. गजानन मारुती शेट्टे. त्यांना आम्हाला ऑफर आणि होमकारला त्यांनी लालच दाखवली. खाली करा आणि म्हणून. ती त्या बिचाऱ्यांनी लेटर फीड देऊन त्यांनी फसला. ही रेल्वे- ही यांच्याकडे हे अग्रीमेंट आहे MIDC यांच्यामधलं. सब डिव्हिजन मध्ये यांचा प्लॉट अलोकेशन पण आहे. साहेब, तुम्ही एकदा ऐका कागदपत्राची ना, तपासणी ऐका करा. ना. आणि त्याच्यानंतर यांना योग्य ती भूमिका देऊन न्याय करा. ठीक आहे. कसं आहे आता सकृत दर्शन प्रायमा पेशे हे काय दिसतंय की हे रोड लँड विड्थ मध्ये आमचे जे मंजूर लेआउट आहे, लेआउट कुठून मंजूर होतो? रिजनल ऑफिस. प्रायमा पेशा काय दिसतं की हे रोड लँड विड्थ मध्ये यांनी यांचं घर आहे. बरोबर आहे. आता यांची जागा होती नव्हती, ही जागा त्यांना ऑथराइज्ड आहे का अनऑथराइज्ड आहे, हे कुठनं प्रूव्ह होईल? आपल्या रिजनल ऑफिस मधून. मी जाऊन आलो सर, भेटू ना. खरात आहेत ना खरात. थांब. समजा यांच्या लक्षात येत नसेल, कारण हे काय करतात असंच कुठेतरी, तर त्याच्यापेक्षा व्यवस्थित प्रॉपर त्यांना हे करून ती जागा जर त्यांचीच असेल आणि रिजनल ऑफिसने त्याच्यावर सांगितलं की हो ठीक आहे, ही जागेचं जो काय सोल्युशन निघेल. आणि ऍट प्रेझेंट स्टेटस काय आहे, यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली. ओके, कर ना. ऐका, शांत राहा. त्यांचं आणि त्याचा अहवाल आम्ही त्यांना पाठवला, जे काय आम्हाला जेवढी माहिती आहे त्याच्या आधारे. आणि त्यांच्याकडनं अजून रिप्लाय येईल, त्यांच्याकडे सुनावणी होईल. म्हणजे आम्ही काय लगेच जाऊन तसं करायचं असतं तर आम्ही यांना तोंडी सांगायला पण गेलो नसतो. आम्ही जस्ट यांना तोंडी सांगायला गेलो, बाबा रे तुमचं राहतं घर आहे, तुम्ही म्हणजे कसं आहे नोटिसेस चालू आहे लागोपाठ. तिच्यातही त्यांनी तिच्यात दमदाटी वगैरे शब्द वापरले. बरोबर आहे. ऐका, शांत राहा. केली ना. त्यांचं बरोबर. हा. ठीक आहे, आम्हाला त्याची सवय आहे, तो काही विषय नाही. पण आपला पॉइंट ऑफ व्ह्यू हाच आहे की तुमची जर जागा आहे, एवढे कागदपत्र तुम्ही मला दाखवता, याच्यात मी निर्णय नाही घेऊ शकत. तुम्ही ते आमच्या रिजनल ऑफिसकडनं प्रॉपर वे करून घ्या. तुमची असेल तर आम्हाला काहीच ऑब्जेक्शन नाही नसेल. नाही ते म्हणजे याच्यात मी काही निर्णय घेऊ शकतो का सर? ऍज प्रेझेंट प्रायमा फेशियल कोणालाही बघणार यायला किंवा नकाशा बघणार यायला, ज्यावेळी एखाद्याची तक्रार देखील आहे तर तुम्ही तुमच्या वरिष्ठ ऑफिसला का विचारत नाही की बाबा हो ह्यांच्यावर सर, तक्रार आलेली आहे, हा तर हे layout- लिगली व्हॅलिड आहेत की नाही? नाही नाही, आता याच्या रिप्लाय मध्ये यांनी ही लिगल हे उपस्थित करायला पाहिजे होता ना, की हे असं आहे म्हणून की मेन्शन आहे. मेन्शन आहे. आता तुम्हाला त्यांची notice बघा मध्ये बहुतेक केलेलं आहे. कागदपत्रे घेऊन मग आम्ही तिकडे कळवलं असतं की ही तिथं बी जागेबद्दल गेलेले यांचं असं नाही, तिथं बी नाही, मग आता काय दिलेले करा, या सगळ्या कागदपत्रांचा तुम्हाला एक सेट द्यायला सांगतो. हा. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना ते अभ्यास करायला सांगा आणि हा. त्यानुसार तुमच्या आपलं लक्षात येईल. प्रादेशिक कार्यालयाकडनं हा. आपण अभिप्राय घेऊ, विचार ही जागा कोणाची आहे म्हणून कळवा. आणि ते जे कळवतील तो त्यांचाच हे राहील. त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते तेच सांगतील. हो. ते चुकीचं आहे बरोबर आहे तेही त्यांची जबाबदारी. आमचं काम काय आहे, आम्ही साहेब आमचं फार लास्टला काम येतं. नोटीस इथून गेली की नाही, तर नोटीस देताना तुमचा विषय हाच आहे ना की ह्यांचं सर, लिगल आहे का आता- इलिगल आहे. आता बरोबर. हा नकाशा, हा जो प्लॅन आहे, याला मी म्हणू का की हा चुकीचा आहे, जिच्यावर MIDCचे एक मिनिट, त्या प्लॅन मध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, नोटीस पाठवल्या होत्या. सर बरोबर आहे. मी सांगत नाही याच्यामध्ये हो का सब डिव्हिजन केले ते आमच्या अशी देखील सही संमती गरज होती व श्रीकांतीला नारायण पटेल यांनी आज आमच्या अशा नावे कोण दिली नोंदणी कुटुंबदस्त कोणत्याही प्राधिकृत न्यायालयाने अगोदर ठरवलं नाही किंवा ठरवलं नाही. सबबचे आश्रम सरळ मिळकतीबाबत दिलेले कुटुंब कायम झालेले आहे व त्याचे वर्तन श्रीकांतीला नारायण पटेल यांनी कायदेशीर जबाबदारी होती. बरोबर. आणि इथं भूक मीटरचा हो घेतलेली सदर कायदेशीर नोटीस तुमच्या कार्यालयात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देण्यात येत असून सदरच्या सब डिव्हिजन मध्ये आमच्या आश्रमाच्या हिश्श्यात येत असलेला प्लॉट क्रमांक 5 त्याच्याबद्दल काय 334 क्षेत्र ठेवण्यात आले. सदरचे भूखंड क्रमांक 334 स्क्वेअर फीट
मीटर चौरस मीटर दाखवलेले आहे. सदर मिळकतीत झाले भूखंड समप्रमाण करण्यात केलेले नाही. तसंच भूखंडात सब डिव्हिजन मध्ये 10 मीटरचा अंतर्गत रोड जो आता आम्ही राहतोय तो रस्ता दाखवण्यात आहे. तो वास्तविक सदर रस्त्याचे क्षेत्र देखील दाखवण्यात आलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक आहे, ज्यामुळे आमच्या आशिलांचे सदर भूखंडातील वहिवाटाच्या क्षेत्रावर परिणाम झाला असून आमच्या आशिलांचं वहिवाटास कमी क्षेत्राचं भूखंड आलेले, त्यामुळे आमच्या पैशाच्या स्वरूपात कधी न भरून आलेले आता नुकसान होत आहे. काय अशा एक तर परिस्थितीत आमच्या आशिलांनी सदरच्या सब डिव्हिजनच्या तुमच्या कार्यक्रमावर 2 म्हणजे तुम्ही देखील हक्क तक्रार नोंद दाखल केलेला असून आमच्या आशिलांच्या तक्रारीचा विचार न करता एक तिथल्या सदर भूखंडाचे सब डिव्हिजन करण्यात आलेले आहे. सदरची बाब ही बेकायदेशीर बाब असून संदर्भात आमच्या आशिला तुम्ही सर्वात पासून नोटीस पाठवणे भाग होते. बरोबर यांनी पाठवलं नाही. बघा इथं लिहिले की 60 दिवसाच्या तुमच्या कार्यालय 2-3 कार्यालय यांच्या कार्यालय सब डिव्हिजनचा पुनर्विचार करून आमच्या आशिलांच्या संमतीने व सब डिव्हिजन करावे, अन्यथा विविध प्रस्तुतच्या कायदेशीर नोटीस केल्याप्रमाणे कारवाई न झाल्यास आमच्या आशिलांना तुमचे 1 व 4 कार्यालय सल्ला मिळेल त्याप्रमाणे दिवाणी न्यायालय करायला लागेल. आता आम्ही कोर्टात जाणार होतो, पण आमच्या वडिलांची अचानक स्थिती अशी झाली. असं नाही आणि तिथं ह्याच्यामध्ये उल्लेख आहे ना सर, तिथं आमचं नुकसान होतं. आम्ही ह्याच्यानंतर 2010 नंतर सर व्यवस्थित हे करून माझं जर न्यायपूर्ण असेल तर आपल्याला काय, पण मी काय म्हणतो ह्या प्रॉपर गायडन्सची आवश्यकता आहे. ठीक आहे, करू आपण. ठीक आहे, ह्यांचे कागद म्हणजे एक सेट तुम्हाला देतो, तुम्ही तो पहा. तुमचे जे काही अधिकारी असतील त्याच्यावरती अभिप्राय तयार करतील आणि हे जसे आम्ही आमच्या प्रादेशिक कार्यालयाला जी तुमची ऑथॉरिटी असेल की ज्यांचा अहवाल तुम्हाला मान्य राहतो त्यांच्याकडून तुम्ही अहवाल की बाबा ह्यांचं काय नक्की आहे आणि त्यानुसार मग तुम्ही पुढे जा. नक्कीच कुणीतरी दबाव टाकला म्हणून बिचाऱ्यांचं घर नाही नव्हतं असतं. नाही सर, नाही तसं करायचं असतं तर साहेब किती नाही, कसं आहे, नोटीस साहेब ज्यावेळी त्यांना नोटीस आल्या असा अन्याय पूर्ण करतच नाही आपण. त्यांचं घर पडायची वेळ आली तेव्हाच ते आमच्या पक्षाने त्यांनी मदत मागितलेली आहे. बरोबर. आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणं हे आमच्या मला पक्षाने आहे. त्याला पण ह्याच भाषेत गाईड केलं होतं, पण फक्त कसं आहे, त्याच्या ग्रास्पिंग प्रत्येकाचं अलग होतं. वर्ष झाले आता सगळे झेरॉक्स यांना द्या. मी कधीच कोणाला असं म्हणजे बघा हरकत नोंद दिली होती. ठीक आहे, तुम्ही सगळे कागदपत्र त्यांना द्या, की योग्य कायदे तुम्हाला कायदेशीर मदत करतील. ठीक आहे, चल एक झेरॉक्स त्यांना द्या.